आईने लेकीला कवटाळले, लेकीला वाचवण्यासाठी. बापानेही प्रयत्न केला मुलांना आणि बायकोला वाचवण्यासाठी. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. समोर काळ येताना दिसत होता आणि त्याला हुकवण्यासाठी बापाने खूप प्रयत्न केले, पण ते प्रयत्न वाया गेले. डोळ्यासमोर अंधार पसरला, कान सुन्न झाले, ऐकायला येत नव्हतं. सगळीकडे अंधार पसरला. काय झालं काही समजत नव्हतं, पण आईचं काळीज आपल्या 2 पोटच्या गोळ्यांसाठी फडफड करत होतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी अमोल आणि तुम्ही पाहताय विषय महाराष्ट्राचा. ही घटना आहे बारामतीतील. सकाळी सकाळी एक कुटुंब दुचाकीवरून निघालं होतं. नवरा बायको आणि त्यांची एक मुलगी आणि एक मुलगा. लहान मुलांच्या डोळ्यात त्यांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न होती. हसत खेळत हे कुटुंब राहत होतं. बापाच्या गाडीवर बसलेली 2 लहान मुले बिनधास्तपणे बसलेली होती. पुढे काय होणार हे कोणालाच काही माहीत नव्हतं, पण जिथे जायचं तिथे ते व्यवस्थित पोचतील अशी त्यांची एक आशा होती. पण थोड्याच अंतरावरती गेल्यानंतर एक 4 चाकी गाडी भरधाव वेगात समोरून आली आणि त्या येणाऱ्या दुचाकीला एक जोराची धडक दिली. ती धडक इतकी जबरदस्त होती की नियतीलाही पाजर फुटावा. ज्या डोळ्यांनी आपल्या कुटुंबाची स्वप्न पाहिली त्याच बापाच्या डोळ्यासमोर त्याच्या अर्धांगिनीला आणि काळजाच्या तुकड्याला म्हणजेच आपल्या चिमुकल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात डोळ मिटताना पाहिलं. त्या भयंकर धडकेमध्ये माय लेकीचा जागीच मृत्यू झाला आणि आता उरला तो फक्त आकांत. रुग्णालयाच्या बिछाण्यावरती जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देणारा तो बाप आणि त्याचा लेक या धक्क्यातून कसे बाहेर पडणार असा प्रश्न समोर होता. मनाला सुन्न करून टाकणारा हा प्रश्न. गाडी चालवताना थोडा संयम ठेवला असता तर कदाचित आज हे कुटुंब एकत्रित असलं असतं. गाडी चालवत असताना गाडीवरती नियंत्रण ठेवा, स्वतःही सुरक्षित राहा आणि समोरच्यालाही सुरक्षित ठेवा, कारण जीवन हे अनमोल आहे. हे जीवन परत येणार नाही, त्यामुळं काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.